वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्रामीण रुग्णांचं आरोग्य मंदिर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका चालकांनी रुग्णालय परिसरात विराट थाटल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान अधिक तपास केला असता वैद्यकीय अधीक्षकांनी आजच निवासी कॉरिडॉर रिकामे करण्याचा आदेश दिल्यानं सामान काढून बाहेर ठेवल्याचं रुग्णवाहिका चालकांचं म्हणणं आहे। मी 108 रुग्णवाहिका धामणगाव रेल्वे येथील रुग्णवाहिका ड्रायव्हर आहे। आम्हाला 8 दिवसाआधी त्या MS सरांनी सांगितलं होतं की कॉरिडॉर खाली करायला, आणि आम्हाला आज सांगितलं की आज खाली करून द्यावं म्हणून, आणि त्या अनुषंगाने आम्ही आज आमचं कॉरिडॉरचं सामान बाहेर काढलेलं आहे। परंतु आम्हाला ड्युटीवर असताना 200 मीटरमध्ये राहणं आवश्यक असल्यामुळे आणि इमर्जन्सी पेशंट असल्यानंतर लगेच इथून निघता यावं यासाठी आम्हाला NRHMनी आम्हाला कॉरिडॉर अलाउ करून दिलेलं आहे की राहण्याची व्यवस्था संबंधित RHनी जिथे गाडी असेल त्या बेस लोकेशन इंचार्जनी आम्हाला संबंधित व्यवस्था करून द्यावी। परंतु आम्हाला अशा प्रकारे आज कॉरिडॉर खाली करून मागितल्यामुळे मग आम्ही रुग्णसेवा कशी द्यायची बा। आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघे गावातले आहे बा, तुम्ही घरून ड्युटी करू शकता। मग आम्ही घरून ड्युटी केली तर मग इथे कधी पोचायचं, तर हा सगळा प्रश्न इथे निर्माण होत आहे। तर दुसरीकडे निवास व्यवस्था करून देण्यासंदर्भात कुठेही आदेशात नमूद नसताना सुद्धा माणुसकी म्हणून रिकामे असलेले क्वार्टर्स त्यांना राहण्याकरिता दिले। मात्र आज आता नव्यानं परिचारिका व डॉक्टर्स ग्रामीण रुग्णालयात रुजू झाल्यानं त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं गरजेचं असल्याने रुग्णवाहिका चालकांना निवासी गाळे तात्पुरते रिकामे करण्यासंदर्भात सांगितले आहे। पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर यांना पुन्हा निवासी गाळे देण्यात येतील असे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांचं म्हणणं आहे। रेल्वे 108 ॲम्ब्युलन्स कार्यान्वित आहे, त्यावर डॉक्टर आणि 2 ड्रायव्हर या पोस्ट दिलेले आहेत गव्हर्नमेंटने। तर ह्या लोकांना थांबण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाने एक पत्र दिलं होतं। त्याच्यानुसार यांना मागच्या 5 वर्षापासून थांबण्यासाठी एक निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आलं होतं। परंतु सद्यस्थितीत त्या टीममधले डॉक्टर त्या निवासस्थानामध्ये राहतच नाही आहेत 2 वर्षापासून, ते त्यांच्या स्वतःच्या घरी राहत होते। आणि त्याचप्रमाणे हे 2 ड्रायव्हर इथे त्यांचेसुद्धा लोकल धामणगावमध्ये घर असल्यामुळे ते पण जाऊन येऊन घरातूनच सेवा देत होते। फक्त क्वार्टर त्यांच्या ताब्यात होतं आणि ह्या क्वार्टरचं बिलही त्यांनी त्यामुळं न भरल्यामुळे विद्युत मंडळानं 20 मीटर काढून नेण्यात आलं होतं। तर ह्या सर्व गोष्टीमुळे आणि आता नवीन डॉक्टर जॉईन झालेले आहेत, आधी रिक्त पदांमुळे क्वार्टर रिकामं असल्यामुळे त्यांना देण्यात आलं होतं, पण आता रिक्त पदे भरलेली असल्यामुळे डॉक्टर आणि फार्मासिस्ट आणि सिस्टर यांना राहायला क्वार्टर नसल्यामुळे यांचं क्वार्टर सध्या तात्पुरत्या स्वरूपात रिकामं करून द्या असं त्यांना सांगण्यात आलं आहे। परंतु त्यांची थांबण्याची व्यवस्था दुसऱ्या रूममध्ये करून देण्यात आलेली आहे। परंतु त्यांना त्याच क्वार्टरमध्ये का राहायचं आहे याचा अजूनही मला प्रश्न अनुत्तरित राहत आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकारावर जिल्हा वैद्यकीय प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांचं आरोग्य मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णवाहिका चालकांच्या या अनोख्या आंदोलनानं चर्चेत आले आहे। कधी कोणती आवश्यकता पडून दिवस रात्र याची तमा न बाळगता दोन्ही रुग्णवाहिका चालक रुग्णांना औषधोपचार करण्यापासून ते रुग्णालयात आणण्यापर्यंतची सेवा करतात। आज हॉस्पिटलला ग्रामीण रुग्णालयात आलो असता इथे असा प्रकार घडताना दिसला की बुवा यांचं सामान बाहेर दिसलं, म्हणून मी सहज चर्चेकरिता त्यांच्याजवळ गेलो असता त्यांनी सांगितलं की आम्हाला क्वार्टर खाली करून द्यायचे आहे आजच्या आज, असं बुवा डॉक्टर साबळे यांनी सांगितलं। त्याच्यामुळे ते खाली करत होते। मी त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणत होते की बुवा याच्यानंतर जे काही काम आहे, जसं आम्ही रुग्णाच्या सोबत येतो किंवा 108ला फोन करतो, तोपर्यंत यांच्या घरून येईपर्यंत यांना अर्धा 1 तास लागेल, आणि रुग्ण जर दगावला किंवा काही झालं, यांनी इथेच राहत होते आत्तापर्यंत जी सेवा दिली ती योग्य प्रकारे दिली। त्याच्यामुळं त्यांना तसंही क्वार्टर उपलब्ध करून दिल्या गेलं पाहिजे असं माझं मत आहे। विशाल मधुकरराव पोळ,